श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा स्वामींच्या सेवेमध्ये मनापासून आणि मनोभावे भक्ती करत असतो. आणि जे भक्त मनापासून भक्ती करतात ना, त्यांच्या आयुष्याला स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर चमत्कार हे नक्कीच करत असतात. कारण स्वामींना जेवढी मनापासून आणि निस्वार्थ भावनेने निशंक मनाने केलेली भक्ती ही स्वामींजवळ पोहोचत असते. कारण स्वामींची भक्ती करत असताना स्वामींना भक्तांकडून काहीच नको असते, ते पाहिजे असते ते म्हणजे मनापासून केलेली भक्ती म्हणजेच विश्वास. आणि जेवढा तुमचा विश्वास ईश्वरावर असेल तेवढेच ईश्वर तुमच्या भक्तीला लगेचच प्रसन्न होत असतात. मग भक्ती भरपूर असावी असं नाही. भरपूर म्हणजे की काही लोकांना असं वाटतं की स्वामींच्या सेवेमध्ये सेवा केली की आता काहीच करण्याची गरज नाही, म्हणजे तुम्हाला स्वामींची सेवा तुम्ही करावी आणि स्वामींनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला द्यावी असं कधीच नसतं. की मी स्वामींची सेवा करतो आहे आणि माझी प्रत्येक इच्छा स्वामींनी पूर्ण करावी असं कधीच होत नाही. नेहमी जे काही मिळतं ते आपल्या कर्मानुसारच भेटत असते. त्यामुळे प्रत्येक वेळी कर्म हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती करता त्याचबरोबर कर्म प्रामाणिक करता आणि कष्ट करणे हे देखील तेवढेच सत्य आहे. ईश्वराची भक्ती करत असताना कष्टाला देखील बळ मिळते. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जेवढे प्रयत्न करता त्याला यश भेटत जाते. नेहमीच ईश्वर आपल्याबरोबर तर असतातच, कारण भक्ती आणि विश्वास हे खरोखरच खूप महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा प्रयत्नांची साथ असते ना, तेव्हा एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कधीच कोणीच थांबवू शकत नाही. आणि ईश्वर बरोबर असले की नेहमी अनुभव आणि चमत्कार हे नक्कीच होत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच झालेले आहेत. आणि जेव्हा चमत्कार होतात तेव्हा अनुभव हे खूप सुंदर सुंदर येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जे सुंदर सुंदर अनुभव आहेत. आणि त्या ताईंचं नाव हे वनिता भीमराव सावंत आहे आणि त्या सांगली जिल्हा येथून आहेत. चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले सुंदर अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ते नाव सांगायचं का ताई? हा, वनिता भीमराव सावंत, सांग सोडी खुर्द. मग श्रावण महिना आहे की नाही, पहिल्याच दिवशी. जिल्हा काय म्हटलं नाव? सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. करूया का सुरुवात? हो हो, सांगा ना, काय आला अनुभव? म्हणजे श्रावण महिना चालू झाला की नाही शुक्रवारी आता पण. मग ते मी संध्याकाळचं नामस्मरण करायला बसणार होती. मग ते आमचं एक श्वान येतं व संध्याकाळचं, म्हणजे बारकं पिल्लू होतं. ते पाय पुसणेच घेऊन जायचं ना घरी. मग ते पाय पुसणे घेऊन जायचं. मी ते नामस्मरण करायचा करता मी असं अगोदर म्हटलं बघावं दरवाजा पुढं करावा का काय, संध्याकाळची वेळ झाली ना. ते श्वान येऊन बसलं होतं. म्हटलं ही पाय पुसणे घेऊन पळून जातंय म्हणून मी त्याला पुसल्यासाठी गेली. तर तिथं ना ताई दाबण्यासारखं का नाही वळवळ 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 करत होतं. अरे बापरे. हा, मग आपलं दाबण असतं की नाही तेवढ्याच आकाराचं साईज असं सरपागत का नाही लयच वळवळ करत होतं. आता म्हटलं काय बोलावं तर ह्यांचाच कालवा होईल. मी ती पाय पुसणी खाली जाऊन बसलं. बघ कशा रूपात बघा की दर्शन द्यायला आलं. हो ना, हो ना. लय मोठं काय नाही, कारण मी लय अशी भीती माहिती आहे ना स्वामींना. नाही कोणी पण म्हणजे मी अगोदरच सांगितले अशी लय भीती दाखवू नका म्हणून निशाणा हो मला.
म्हणून ते बारकी पहिल्याच दिवशी बघा ना श्रावणात सुद्धा या वेळेस सुद्धा दर्शन दिलं. मग आता म्हटलं मला ते बाहेर उचलून टाकायला पण जमेना, मारायचं पण धारिष्ट होत नाही आपण स्वामी भक्त असल्यामुळं. नाही नाही असं म्हणजे सुपलीत वगैरे भरायचं आणि द्यायचं बाहेर टाकून. मग ते धारिष्ट व्हायला नको लय वळवळ वळवळ करत होतं ते बघूनच भीती वाटायला लागली. हा 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 हा. आमचं रस्त्याकडेलाच घर आहे. म्हटलं गावातनं कोण येता जाताना दिसतंय का बघूया. मग चुलत दीर आमची इथं येऊन उभे राहिले होते गावातले एक. हा हा. बोलवलं, ते पण स्वामी भक्तच आहेत. अरे वा. हा हा. मग म्हटलं अहो असं इकडे या म्हटलं काका, आणि बोलवलं. मग म्हटलं असं असं हाय. हा हा. म्हटलं त्यांनी मग पाय असं ते जाम केलं गोळा हा हा हा. आणि तिकडे पलीकडे टाकून आलं, सोडून आलं. हा हा हा. आणि परत नागपंचमी दिवशी पण का नाही हा. वारुळाला पूजून आली हा नैवेद्य दाखवून. कधीच आता इतकी वर्ष मी गावाला आहे ना, हा हा. कधी मला असं पंचमी दिवशी तरी कधी दिसलं नाही. हा हा. आणि मागे मी आमच्या म्हणजे रानातले सटवाई मसोबा असे आहेत ना, हा हा. त्यांना परत आम्ही नैवेद्य दाखवतो. हा. तर ते आता काय मला जमत नाही म्हटलं, आम्ही आपलं 5 पावलं घराच्या मागे जाऊन त्यांना दाखवायचं म्हटलं. व हा. मग ती मी आपली तडतड इथले इथं असा हात करायचा नैवेद्याचा म्हणून. हा. तेवढ्यात मला तिथं दिसलं अरे बाप. पाठीमागं झाड. हा हा पंचमीच्या दिवशी हा. मी आपली ते रामकृष्ण आली असं माझं एकदम पटकन तोंडात आलं आणि मागं सरली. हा हा. तेवढा ते माझा आवाज ऐकला का नाही, ती आमचं म्हणजे असं शेडचं फाउंडेशन केलेलं आहे. व हा हा. त्याला बिळ पडलेला आहे, त्या बिळात जाऊन ती बसलं. हा. पण एकदम पटकन लक्षात आलं, आज म्हटलं नागपंचमी आणि आपल्याला दर्शन दिलं म्हणजे किती भारी. म्हणजे हो ना हो ना. पंचमी दिवशी ते दिसत नाही ना. हो ना हो ना. नाही दिसत. कवचितच एखाद्याला दर्शन होतं ताई. हो तेच ना. आणि मग ते पंचमीच्या दिवशी दिसलेलं चांगलं असतं. हा हा. मग ती जाऊन बसलं हो तोपर्यंत. मी अशी पायही पडेपर्यंत त्या आतमध्ये शिरलं. मग चांगलं तरी बघा जरा मोठंच होतं असं. हा. करंगळीगत जाड होतं आणि पट्टी होती त्याच्या अंगावरती. अरे वा. दर्शन झालं तुम्हाला. हा दर्शन झालं. पण ते माझ्या आवाजानं आत गेलं. फक्त फडी वगैरे तसली काही काढली नाही. हा मग परत मनात आलं आपलं कुठलं दूध वाटीत नेऊन ठेवूया तिथं. हा. ती कधी बाहेर येऊन जायचीच आहे. मी सारखी बघत होती पण ते दूध तसंच होतं. मग माझं काम उरकून माझं काहीतरी काम गावात होतं म्हणून मी गेली. हा. तिकडून आल्यानंतर परत बघितलं तर वाटी पुसून खाल्लेली होती. अरे वा. मग त्याच्या अगोदर मी तिथं असतानाच एक मांजर तिथून गेलं, तर त्या मांजराने काही त्याला तोंड लावलं नव्हतं. हा हा हा. त्याला त्याच वेळेला पियाला असतं का नाही ती मांजर. हो ना हो ना. पण ते नाही पियालं मांजर, तसंच गेलं निघून छान. हा 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 हा. अरे वा. 5 हो. मग ते बहुतेक मी तर म्हणते तेच पिऊन गेला असं. हो ना हो ना. असं योगा श्रावण महिन्यात. आणि परत बाळूमामांची पालखी हा. एका शुक्रवारी आली आमच्या गावात. हा. श्रावण महिन्यात. हा हा. म्हणजे असं आपण कधीतरी मनात काहीतरी ऐकलं आपण मनात पण कधीतरी आपण म्हणतोच ना आपल्या पण म्हणजे बाळूमामांची मंडळ यावी ती असं. हा. आणि कसं मला संकेत पण मिळतात बाळूमामांचे पण. हा हा हा. स्वामींचं कसं मिळते ती तसं बाळूमामांचं पण म्हणजे बाळूमामांची कृपा म्हणून असं संकेत त्यांचं पण मिळते ती. अरे वा. पण ते एवढं मी काय लक्ष देत नाही हो असं म्हणजे आपलं. हा हा. आणि मग ती पालखी आली. हा. 3 दिवस राहणार होती आमच्या गावात पालखी. हा. आधी शुक्रवारी, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार अशी सोमवारी जाणार होती. हा. तर ती मी शुक्रवार रविवार काय गेली नाही शनिवारी. हा. आता म्हटलं परत दुसऱ्या दिवशी गेल्यावर कोणतरी म्हटलं रविवारीच ती पालखी जाणार आहे. हा हा. गाव म्हणजे आमच्या घरापासून जरा लांब आहे, पलीकडच्या लांब मळ्यात माळाला तिकडं. स्वामींचा मठ झालाय का नाही, हा हा. त्या मठातच आली होती ती पालखी. बरं बरं. हा हा. म्हणजे आमच्या मठात बाळूमामांची, स्वामींची मूर्ती, दत्तगुरूंची, महादेवाची पिंड, परत बाळूमामांची पण मूर्ती बसवलेली आहे. व अरे वा. भरपूर देव आहेत. भरपूर आहेत. तेवढ्याच मठात का नाही तिथे एवढ्या मूर्ती म्हणजे आहेत एवढ्या देवांची. हा हा. आणि मग ती आल्यावरती 2 दिवस काय मी तिकडे गेली. ह्यांच्यामुळे नाही का मला जायला कुठं मिळत नाही, तुम्हाला नाही का मी म्हटलं. हा हा. मी गेली नाही 2 दिवस. आणि मग रविवारी जायचं म्हटलं होतं. तर आता म्हटलं आता जाणार आता काय आपण जायचं म्हटलं.
हा असं माझ्या मनात हा होतं. हा हा तर दुपारपासून ना रविवारी हा माझ्या त्या आरतीमध्ये बाळूमामांची प्रतिमा उमटली दिव्यामध्ये. दिव्यामध्ये. हो. हा हा मग ती मी फोटो काढलाय पण जरा असा पुसट आल्यागत आलाय. हा 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 आणि मग ती बाळूमामांची उमटली. हा आणि परत मी कशाला तरी ती गावात म्हटलं बाई बाळूमामांची प्रतिमा कशी उमटली. बाई आपल्याला काहीतरी म्हणजे संकेतच दिले म्हणायचं. आपलं काय जायची इच्छा झाली या. हा आणि मग बाळूमामा पण म्हटले असतील ना, मी इथं आलोय तरी तू येईना झाली आहे. हा हा बरोबर की नाही. हो ना हो ना. हा मी असं म्हणजे काम उरकून जरा गावात गेली. हा आमची चुलत म्हटली, मी म्हटलं आज जाणार आहे नव्हतं बाळूमामांची पालखी. तर हा त्या म्हटल्या नाही अगं कुणीतरी जेवण ठेवलंय या म्हणून आज राहणार आहे ती. अरे वा. हा मग माझी इच्छा नव्हती ती जाणार आहे ती म्हटल्यावर. हा हा मग बघा कसा झाला अनुभव. आणि मग ते जाणार नाही म्हटल्यावर ताई मी त्या दिवशी बघा मग गेली पालखी म्हणजे ती पालखी आहे म्हटल्यावर एवढी गर्दी होती मठात. हा हा म्हणजे तुमच्यासाठीच कदाचित थांबली असली. बघा ना. आणि दुपारपासून उमटलं होतं ना ते. हा मग तुम्हाला संकेत दिला त्यांनी. हा. आणि मग एवढी गर्दी होती दर्शनाला आणि अशी म्हणजे आजूबाजूच्या गावातली पण लोक आलेली ना हा हा खेड्यातली. हा आता आणि शेवटचा दिवस आहे म्हटल्यानंतर. हा तेच ना. हा हा आणि मग मी तुला सासू ती मी आम्ही असं दोघी तिघी जणी गेलो बघा. त्यांचं सगळं उरकलं घरातलं जेवण मी हा आणि गेलो. हा आणि तिथं ती लोकांची वव्या वगैरे ते गाते ती ना हो 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 बाळूमामांची. हो हो ती जसं चालू झालं तसं असं एकदम मुर्द भरून यायचं डोळ्यात म्हणजे अश्रूच यायचे. अरे वा. म्हणजे स्वामींचीच लीला असली अगं ताई हो ना. हो 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 तरी एक नातं म्हणजे जात नव्हतं. हा मग तेच ना. आणि मग म्हणजे ते कुठल्या जरी आपण देवाचं ऐकलं तरी आपल्याला बघा मुर्द भरून येतं की नाही. येतं नुसतं दर्शन मिळालं तरी होतं तसं. तेच ना. मग ते बघा असं मला दर्शन दिलं. अरे वा खूप छान दर्शन दिलं त्यांनी. 3 दिवस असून मी तिकडे गेली फिरके ना म्हटल्यावर म्हणजे ती आरतीत अशी प्रतिमा त्यांनी उमटून दाखवली. मी इथं आलोय. हा तुम्हीच जाईना म्हटल्यानंतर तेच घरी आले तुमच्या ताई. बघा ना. आणि आताही आलेच म्हणजे कसं आणि तरी पण ना म्हणजे अगोदर 2 वर्ष झालं आता माझं बघते मी. तर त्यांचं सुद्धा मला संकेत मिळतं घरातून बाहेर निघाली की. अरे वा. आणि एका मंगळवारी हा अन्नपूर्णा मातेची प्रतिमा. हा तो पण फोटो काढून ठेवलाय मी. बरं बरं ते परत पाठवीन मी कोणाकडून तरी. बर बर चालेल. आणि एका ह्याच्यात मोराची एक प्रतिमा हा 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 एक दिवशी आली होती. हा म्हणजे असे श्रावण महिन्यातली बघा हे असे अनुभव आहेत आताचे. हा हा नाही खूप सुंदर अनुभव आहेत ताई. महत्वाचा अनुभव देणं आहे ना हो. तेच ना. आणि असे अजून जुने पण अनुभव भरपूर आहेत ताई. हा हा मग आता अशी चंद्रकोर येते कधी हा आरतीमध्ये सुद्धा बघा चंद्रकोर आहे. अधून मधून चंद्रकोर सुद्धा येते प्रतिमा. हा 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 आणि मग गेल्या वर्षीच्या दिवाळीतला एक बघा अनुभव आहे. हा हा म्हणजे आमची ती गाडी वारली ना म्हणून आम्हाला काही दिवाळी वगैरे करायची नव्हती व. हा हा म्हणून आम्ही काही सणच केला नव्हता. पण आता लक्ष्मीपूजन दिवाळीतलं माझी मैत्रीण काय म्हटली असं म्हणजे लक्ष्मीपूजन ताई तुम्ही ठेवू नका. हा 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 तर म्हटलं बरं चालतंय. माझ्याकडे काय लक्ष्मीचा फोटो नाही ना. हा मग ते आपली महालक्ष्मी ते मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताची पुस्तकं नसतात का. हा 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 ते पण लक्ष्मीचंच आहे की पुस्तक. हा मग तेच ना. मग ते फोटो ठेवून आपलं ते पुस्तक ठेवून मी आपलं पूजा मांडत असते. हा हा मग ती जशी पूजा मांडली हा नुसतीच पूजा मांडली आरती लावली ताई. हा इतकी तेव्हा काही फोटो वगैरे काढला नाही माझ्या लक्षात आलं नाही. हा हा लावल्या आरती एवढी चंद्रकोर त्याच्यात जे भारी इतकी कोरी होती ना ताई. दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलेपर्यंत सुद्धा ती चंद्रकोर तशीच होती. अरे वा. हो ती अजून मला चंद्रकोर तशीच दिसते. हा 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 आणि मग परत हा
त्याच्या अगोदरचा एक अनुभव आहे 23 सालचा. त्यांना बघा 23 सालचा आहे. असं म्हणजे मी खुर्चीवर त्यांना दवाखान्यातून आणलं आणि एक 8-15 दिवस का नाही 3 आठवडे एक सुटली ना लय ओरडत होती अहो आमच्या चारी घरावर. घरात. आणि मग यांचाही आजारी असल्यामुळे मला लय खूप टेन्शन येत होतं अहो. ती म्हणजे ती ओरडल्यावरती आपल्याला भीतीच वाटते की नाही. हो ना साहजिकच आहे ना. हा मग ती लयच ओरडायची. त्यांचं बघा सगळं औषध पाणी आंघोळ वगैरे मी सगळं केलं. आणि मग आवरून बसली होती. म्हणजे जरा मी टेन्शन मध्येच होती हो त्यावेळेस. मी एकटीच असायची आणि यांचं हे जास्त दुखणं म्हणजे जास्तच होतं ना त्यावेळेस. 15-3 आठवड्यात काय लगेच त्यांच्या सुधारणा होणार आहे. सगळं जाम झालेलं शरीर. मग हे जरा टेन्शन मध्ये असल्यामुळे आणि त्यात ती टिटवी सारखी ओरडत जायची. आमच्या या चारी घरावर या मळ्यात का नाही लय दिवस सारखी ओरडायची. मग अशीच मी बसली होती आणि ती लागली ओरडायला. मी नुसती ताई काय बोलली माहित आहे का? म्हटलं अगं का म्हणून ओरडतेस मनातच बर का. एवढं का ओरडतेस म्हटलं. आणि म्हटलं माझ्या घरामध्ये 33 कोटी अवतारी स्वामी आई बसली अगं. आणि तू का म्हणून ओरडतेस असं मनात नुसतं बोलली बर का. त्या क्षणापासून बघा ताई ती टिटवी ओरडली ना. अरे वा. हो अहो म्हणजे मी दवाखान्यात ऍडमिट केलं होतं ना 5 दिवस. असंच कशासाठी तरी मी आली होती घरी. आंघोळीसाठी का कशाला 2-3 दिवसानंतर. तर तेव्हा पण ती ओरडली. तर तेवढा म्हणतात आपली रानातली वस्ती असते तीच ना प्राणी. असे ओरडते तेवढं काय त्याचं मनावर घ्यायचं आणि लक्ष द्यायचंय. आणि घरी जरी आम्ही गेलो तरी 3 आठवडं तिचं काय सकाळ संध्याकाळ बघा ती ओरडायचीच सारखी. अरे बापरे. मग ते आपलं एक तर असा आजारी माणूस आणि त्यानं मला लई टेन्शन यायचं अहो. म्हणजे आपण सोबत म्हणतो ना ती ओरडली. मग ती मला भीतीच बसायची एकदम. मग मी तशी बघा मनामध्ये बोलली. म्हटलं आमच्या घरात म्हटलं 33 कोटी अवतारी स्वामी आई बसली. आणि तू बोललीस म्हटलं. एवढंच मी बोलली. त्या क्षणापासून बघा ती टिटवी काय ओरडली ना. टिटवीला पण समजलं ना काय म्हणताय तुम्ही ते. पण मनात बोलले बघा ना कसं. पण त्या क्षणापासून ती ओरडली नाही. तो अनुभव. आणि गेल्या वर्षी आताच्या रक्षाबंधनच्या अगोदरची रक्षाबंधनला गेल्या वर्षी बघा मग मी अशा 3 राखी आणल्या होत्या. म्हणजे एक ह्यांच्या हातात बांधायची आणि एक स्वामींना आणि एक श्रीकृष्णाला. अशा 3च राख्या घेऊन आली. गेल्या वर्षी बघा 1:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ही बांधायची नसती. मग मी आणली आणि तशीच आपली तिथं डब्यावरती ठेवली. आणि म्हणजे संध्याकाळी मग नामस्मरण हे सगळं झालं आणि वाचन करायला घेणार सारामृत ती 3 अध्याय वाचायची ना. आणि ते माझ्या लक्षात आलं एकदम अगं बाई म्हटलं राखी बांधायची राहिली की. त्या पुढी मी तिथनच हात वर लांबवून अशी ती पुढी हातात घेतली. आणि मी दुकानाच्या पायऱ्या उतरत कशी बोलली माहितीये का ताई. म्हटलं आता ही राखी म्हटलं कृष्णाच्या हातावर कशी तरी ठेवायला तरी येईल. कृष्णाचा हात असतो ना जरा पुढं. स्वामींच्या हातात कशी बांधायची. विचार आला डोक्यात. एवढंच मी बोललेली हो. आणि ती दुकानातनं पिशवीतनं काढून मी तशीच ठेवलेली. आता राखी कोण नेणार आहे का सांगा की. नाहीच की. आता दुकानदार तिथं पण काय गर्दी नव्हती. आम्ही दोघंच होतो ते दुकानदार आणि मी. राख्या एवढ्या 2-3 म्हटल्या त्याने माझ्या देखतच राख्या बांधल्या होत्या. ती पुडी हातात घेतली मी ताई. त्या 2 राख्या एकच राखी त्यात फक्त होती. अरे बापरे. 2 राख्या त्यात नव्हत्या. का तर मी म्हटलं ना मनात स्वामींच्या हातात कशी राखी बांधायची. हो ना त्यांचा हात मूर्तीशी चिकटलेला असतो. मी एवढंच मनात बोलली. मग बाई म्हटलं कसं काय म्हटलं असं काय झालं म्हटलं राख्या कशा म्हटलं घातल्या नाही गडप झाल्या. मग त्या चुलत सासूला मी फोन केला. म्हटलं बघा की अहो आत्या म्हटलं असं झालं. राख्याच नाही त्या 2. अगं म्हटली श्रीकृष्णाची राखी आणि स्वामींची राखी अक्कलकोटला पोच झाली. अरे वा. मला म्हटलं ते डायरेक्ट बोलली अहो. अरे वा. हा बघा असा एक चमत्कार म्हणजे झाला.
आणि मग आता का आणि श्रावणात आता म्हणजे लय दिवस झालं तुम्हाला म्हटलं का नाही मागच्या अनुभवात त्यांचे पहिले गुरुवार बघा ते 21 गुरुवार धरायला सांगितलेले. हो हो हो. आणि त्यांचे परत 4 वर्ष ते गुरुवार चालू होते आणि परत सोडले त्यांनी एकाएकी. ना तेव्हापासून काय नाही मग आता मग या 2-3 महिन्यात माझ्या आपलं ध्यानात आलं होतं आपण आपलं गुरुवार चालू करूया म्हणून बरं का. मग परत आता म्हटलं आधी मध्ये कसं आपण चालू करायचं बरोबर की नाही. हो ना हो ना. म्हटलं श्रावण महिना चालू झाला की आपलं धरायचा गुरुवार. मग पहिल्या गुरुवारी काय माझ्या लक्षात आलं नाही धरलाच नाही मी बरं का. आणि दुसऱ्या गुरुवारी बघा मी आंघोळ करून आली बाथरूम मधून. सकाळी मला खिचडीचाच वास यायला लागला. अरे बापरे. तर खिचडीचा वास एवढ्या सकाळ सकाळी कसा येतोय. मला जास्त करून वास येत नाही ताई. म्हणजे आता या 2-3 वर्षात मला असं म्हणजे कशाचाच वास येत नाही लेशी. म्हणजे मला खिचडीचा कसा वास येतोय. तरी पण माझ्या लगेच लक्षात येईना बाबा आपण परत माझ्या लक्षात आलं आपल्याला खिचडीचा वास आपण गुरुवार धरणार आहे बरं का. असं संकेत दिला त्यांनी तुम्हाला. गुरुवार आठवण करून दिली ना खिचडीची. मग तेच ना कशी आठवण करून दिली. मग तर आता म्हटलं मध्ये नको धरायला आपण आता शेवटच्या गुरुवारी काय पण होऊ दे म्हटलं पण धरायचाच बरं का. मग शेवटच्या गुरुवारी आलं आम्हाला सुताक. अरे त्याच्यामुळेच तुम्हाला गुरुवारी संकेत दिला होता पुढच्या गुरुवारी अडचण येणार आहे म्हणून. तेच ना पण म्हणूनच दिला संकेत. पण तुम्ही म्हटलं असू दे आपल्या शेवटच्या याला धरायचं. नाही धरला तरी मी धरला पण माझ्या मनात रुख होती म्हणून मी काय म्हटलं जर हा सोमवार म्हणजे गुरुवार जर रुजू असेल अशी म्हणजे रस्त्यावर कशाला तरी बाहेर गेली होती तर मनात कशी म्हणते हा गुरुवार तुम्हाला रुजू असेल तर मला काहीतरी संकेत द्या. संकेत द्या म्हणजे मला गाडीवर असं मला दिसलं पाहिजे अशी मनात बोलते. माझ्या ह्याच फोनवरती ना ताई रिंग वाजली स्वामींची. अरे वा. म्हटलं तो दिलाय ती दिलाय पण मला तसा पण संकेत पाहिजे. मग संध्याकाळी आमच्या गावात बाजार असतो ताई. मग संध्याकाळी मी बाजारला निघाली गाडीवरती मला दिसली असती. अरे वा. तेव्हापासून मी निशंक एकदम म्हणजे मनानं ते गुरुवार करायला काय वाटत नाही आता. मग एक तेव्हा शेवटच्या ह्याच्यापासून मी धरला. आणि मग त्याच्यानंतर झाले आणि आता गणपती बसल्यानंतर मी 7 दिवसाचं सलग पारायण केलं स्वामी चरित्राचं. मग ती मी आपली वाचायला मी आता 3 वाजता बसायची ना. म्हणजे बघा बुधवारी गणपती बसले ना. मी शुक्रवारपासून ती सुरुवात केली. म्हटलं मी 7 दिवस आपलं वाचेन. जरा वेळेस मला हे गुडघ्याने पण ताप होतोय ना. असंच आपलं काय असेल ते आपल्या ज्या आडी अडचणी असेल ते आपल्या तुम्हीच दूर करा म्हणून शाना 7 दिवस मी आपलं वाचेन म्हणून शाना आपली मी बसली वाचायला. मी खुर्ची ठेवत होती एक. म्हणजे म्हणतात ना स्वामी येते ती आपलं वाचन चालू असल्यावर. मग ती खुर्ची ठेवली होती मी त्याच्यावर एक आपले ते लांबडे तांदूळ नसतात का ते मी आपली कुंकू लावून शाना हळदी लावून का नाही अक्षदाच आपली तयार करून ठेवते हो एकदम. मग त्यातले 5च मी तांदूळ मिजून शाना त्या खुर्चीवर 5 अक्षदा ठेवत होती. म्हणजे आपले आसन जे आपण काय असतो आरतीला वगैरे ते आपण तांदूळ ठेवतो ना. मग ते 5च तांदूळ मी आपलं मोजून ठेवले होते आणि तेच बाजूला ठेवून शाना मी तशीच ठेवत होती दुसऱ्या दिवशी तेच. पण मी 2-3 दिवसानं बघितलं तर त्यात तांदूळ एक वाढला होता ताई. अरे बापरे. हो 5 तांदळाच्या ऐवजी 6 तांदूळ दिसले. म्हटलं मी 5 ठेवले त्यांनी 6 कसं काय झालं. म्हणजे स्वामींचीच ही काहीतरी लीला. म्हणजे ते येऊन गेलेत असा त्यांनी संकेत दिला का मग. मग तोच अर्थ म्हणायचा तसंच म्हणायला पाहिजे की नाही. हो ना हो ना. एक वाढला म्हटल्यावरती मनाने कसं येऊ की नाही. मी 5च ठेवलं होतं मिजून. आणि तुम्ही मोजून ठेवलात त्यामुळे तुम्हाला विश्वास आहे की तेवढेच होते मग वाढणार कसा. तेच ना आता तांदूळ मी स्वतः मेजले ती 5 तांदूळ तर त्यात एक तांदूळ जास्त आला म्हणजे ते स्वामींचीच काहीतरी लीला. स्वामीच आल्या गता. ते 6वं तांदूळ स्वामींचीच लीला. ते तिथं आलेत म्हणजे त्यांनी दाखवून दिलं. मग तेच ना मी आलो म्हणजे मी म्हटलं होतं ना मला काहीतरी अशी म्हणजे प्रचिती दाखवा म्हणजे काहीतरी आपल्याला
समजलं पाहिजे. अनुभव असा काहीतरी द्या. हा, समजलं पाहिजे ना आलेत म्हणून, म्हणून त्यांनी तो संकेत दिला असेल. मग तेच ना, मग ते 6 तांदूळ झाले होते त्याचे. हा हा हा. हे असे अनुभव खूप सुंदर अनुभव आहेत ताई. खूप छान. आणि काय ते पण आठवत नाही ती एक आज सांगायला लागले की. हा हा आणि आपलं तर इतका हटका झालाय ना. हा हा हा. इतके अनुभव ऐकावे वाटतात, असं बोलायचं काम नाही. हा. लय भारी भारी अनुभव येते ती ताई तुमच्या चॅनेलला हा, आता. हा. आता आपण स्वामींचीच लीला म्हणायचं ताई, स्वामींच्याच कृपेनं अनुभव नाही नाही, मी पण इतके म्हणजे दुसऱ्या चॅनलचे हे अनुभव ऐकत होती का नाही. हा आता ते कुठल्याच चॅनल मध्ये ऐकू, युट्यूबला ऐकू वाटत नाही ती. हा हा हा. ती फक्त आम्ही स्वामीचे म्हटले की चुटकन दाबून बसते मी. हा हा हा. आता स्वामींची कृपा लय प्रत्येक भक्तांना खूप छान छान अनुभव येत आहेत ना हो ताई. किती पण खरंच ती म्हणजे आवड का नाही इतकी म्हणजे. आणि ती मगाशी पण मी एक अनुभव सांगितला, त्या ताईने सांगितलं बघा तुमचे अनुभव सांगू. पण खरंच ती तुमचं म्हणजे किती जरी अशी भीतीचा माणूस असलं ना, हा. तर एक डेअरिंग ती भीती मनातली निघूनच जाते तुमच्या बरोबर बोलताना. छान आहे ना उलट. हो सांगते काय मी, मग एवढी म्हणजे इतकी दिवस मी अनुभव ऐकते, ह्या चॅनलला सांगूया त्या चॅनलला पण कधीच एवढं डेअरिंग झालं नाही माझं. हा हा हा. आणि ते तुमचं बोलायला लागलं का नाही की कसं मी ते काय स्वामींची लीला आहे काय माहिती. एकदम फ्री वाटतं ना. फ्री वाटतं हो बोलताना. आणि म्हणजे पटापट आणि लक्षात पण अनुभव यायला सुरुवात होती. हा हा. घाबरल्यागत होत नाही, त्याच्यामुळे अनुभव लगेच आठवतो. मग तेच ना, अनुभव पण आठवते ती. म्हणजे किती जरी भित्र माणूस असलं ना, तरी ते तुमच्या पुढे असं म्हणजे भित्रेपणा जातोयच निघून क्षणा. एकदम आत येतो आल्यागत येतोय भक्तांच्या. नाही, तेच आपल्याला पाहिजे. पण ते काही एक वेगळंच लीला दाखवली तुमच्या चॅनलला. असू दे, आपल्या चॅनलला स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणायचं. असे मग काय तर आहेच आशीर्वाद. मग आता बघते आणखीन एखादं काय आठवतंय का, पण ते आठवेनाच. आणि हो, आणि फुलपाखरू एक असं म्हणजे ते मी पीस आपलं पाण्याचं शोधायला तिथं ठेवलेला, त्याच्यावरती बघा फुलपाखरू येऊन बसलं होतं. त्याचा फोटो काढून ठेवलाय. हा 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 हा. चालेल, तो पण शेअर करा मला, पाठवा. मी व्हिडिओ बनवताना ठेवीन तिथं तुमचं. आता ते आता नाही, आता बघू संध्याकाळी गेली मैत्रिणीकडे की तिला पाठवायला लावते 2-3. चालेल. आणखीन एक अनुभव सांगते बघा. बरं. त्याला झाली 2 वर्ष. असंच मग अशी लावली आणि आपलं ते विष्णू आणि म्हणजे समुद्रात नाही का ते नागाच्या फडीवर झोपलेले आणि पायाला लक्ष्मी पायाजवळ दाबत बसलेली, तशीच सेम प्रतिमा आरतीमध्ये आली होती. अरे बापरे, इतकी सुंदर. हो हो, सेम तशीच. पण ती त्यावेळेस मला फोटो काढायचं कळत नव्हतं ताई. हा 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 हा. नाही, असू द्या, तुम्हाला दर्शन देणार होते ना, मग तुम्हाला दर्शन घेतलं. मग ते आता कशी मी म्हणजे नामस्मरण करते, म्हणजे कसं गुरूंची माळ, स्वामींची, आता एक ते शिव ओम शिव गोरक्षनाथाय नमः. हा हा. नवनाथाचं. हा, 11 वेळा आपलं कुलस्वामीचं कुलदेवीचं ही आपलं नामस्मरण अगोदर घेते. मग शेम आपलं स्वामींची नाही का ती म्हणजे साडीतला फोटो देवीचा, स्वामी आईच रूप. तुळजाभवानी मातेचं ते आपलं ते कुलदेवीचं मंत्र म्हणायला लागली की सेम ती प्रतिमा डोळ्यापुढे येते. अरे वा. म्हणजे कुठल्याही देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करू द्या, त्याच देवाची प्रतिमा माझ्या पुढे येते. अरे वा वा. स्वामी प्रत्येक रूपात आहेत ना. मग तेच ना, प्रत्येक कोणत्याही देवाची प्रतिमा म्हणजे कशी विष्णू लक्ष्मी मातेचं ते नामस्मरण चालू केलं की ती प्रतिमा येते म्हणजे डोळ्यापुढे. दत्तगुरूंचं म्हणजे ज्या देवाचा आपण हे करू का नाही, त्याच देवाची प्रतिमा डोळ्या, म्हणजे हे सगळे स्वामींचीच लीला. हो ना हो ना, एक रूप होऊन तुम्ही नामस्मरण करताय ताई. मग तेच, मला जरा काय काम असलं का नाही, मी ते काम मग अगोदर करून घेते, उशीर का होईना मग देवपूजेला. पण ते असं म्हणजे नाही काय आलं पाहिजे, असं आपलं कसं विचलित होतं का नाही आपलं. हो ना हो ना, काम राहिलंय.
मग ते तसलं मी ठेवतच नाही. ह्यांचं आता ह्यांचं वाय जरा करायला लागतं, मग ह्यांचं सगळं उरकते, बाकीचं मग काम मागून ठेवते. मग ती आपली देव 10-11 का वाजणार ते मला. आणि ते मग थोडं थोडं तरी मग लय वेळ आपला तर 12च्या आत सगळी आपल्याला देवपूजा उरकायची असते. ते महत्वाचं. मग सगळ्याच देवांचं आपलं थोडं 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 नामस्मरण करायचं. मग काय करायचं, मग संध्याकाळी जास्त करायचं असं करते. पण आहे जिथं तिथं आपल्याला बघा स्वामी पाठवे आहेत. हो, आणि जेवढी सेवा होती तेवढी मनापासून होती नव्हती. मग तेच ना. नाही बघा, आपलं थोडंच करते, पण आपलं ती मनापासून करते, त्यामुळं कुठं पण जाऊया लगेचच ती दिसते ती. छान आहे, तेच महत्वाचं आहे ताई. तेच ना. चालतंय. अनुभव सांगायलाच खूप दिवस झाले, मला जमलंच नाही. म्हटलं रोज मी ऐकते दुसऱ्याचे, पण मला सांगायचं जमणं झालंय. तुमचे पण अनुभव भरपूर आहेत ना ताई. तेच ना. मग तेच म्हटलं मध्ये परत नाही का म्हटलं तुम्हाला थोडेसे आहेत अजून, पण ते आता लक्षात येईना. आता ते बघा जुनेच अनुभव होते थोडे, पण आताचे सांगितले ह्या महिन्यातले, आणि आता काय लक्षात येईल आणखीन. बरोबर, मी तुम्हाला ते सुरलेला अनुभव सांगितला का नाही, त्याच्या अगोदर बघा आम्ही दोघींनीच का नाही म्हणजे असं म्हटलं आमच्या मठात जाऊन पारायण करायचं. गुरुवारचं, दर गुरुवार स्वामी चरित्राचं. मग तिने 4-5 जणांना विचारलं तर कोणच तयार होईना. मग म्हटलं कोणाला यायचं असेल ती येईल, नाहीतर राहू दे म्हटलं, आपण आपलं दोघीच जाऊ. आणि मग बघा जरा यांची तब्येत म्हणजे शुगर असल्यामुळं का नाही जरा त्यांचं वय झालं होतं. म्हणजे एक माझी परीक्षा होती हो त्या दिवशी. मी करतो म्हणते धारिष्ट, म्हणजे माझं लय धारिष्ट होत नाही ना, असं मी घरातल्या ह्याच्यावर लय लक्ष केंद्रित करते. आणि म्हटलं काय असेल ते असेल म्हटलं. आणि म्हटलं आपलं जायचंच. मग यांचं सगळं उरकलं, म्हटलं जरा तब्येत वाईट चलबिचल होती, म्हटलं स्वामी म्हटलं तुम्हीच बघा काय असेल ते आता. मग 2-2.5 तास तरी लागतातच ना वाचायला. हो ना, पूर्ण ग्रंथ वाचायचा. आपण मठात गेले की काय लगेच आपण वाचायला बसतो का, आरती लावायची, परत झाडू मारायला लागतोच की. मग आम्ही दोघी गेल्याने तिथल्या 2 जणी आल्या परत थोडं वाचन झाल्यावर. आणि आपलं जाता जाता काय म्हटलं होतं मनातल्या मनात, काय ते आम्हाला अनुभव दाखवा, संकेत द्या. अरे वा. मग तिचा गुरुवार होता आणि माझा काय त्यावेळेस गुरुवार नव्हता ताई. माझी एकादशी होती. मग तिने आपले मी शेंगदाणे घेतले आणि तिने राजगिऱ्याचं लाडू घेतलं स्वामींना दाखवायला. आणि मग ते म्हटलं नाही का मग आम्हाला काहीतरी प्रचिती दाखवा म्हणजे ना. मग आमचं थोडं वाचन झालं ताई. आणि ती सुगरण नसती का चिमणीत बघा एक, असं म्हणजे टोप असतो बघा त्या सुगरणीला, सुगरण म्हणतात त्या चिमणीला. हो, मी पाहिली. मग ती तिथं आली होती. अरे बापरे. आम्ही जिथं प्रसाद ठेवला होता का नाही, तिथं येऊन बसून, म्हणजे ते आम्ही बघितलं नाही एवढं वाचायच्या ह्याच्यात, पण जरा वर बघितलं ना 2दा आली होती ती चिमणी तिथं. मी म्हटलं ना ती प्रचिती दाखवा काहीतरी तुमचं म्हणजे संकेत द्या. तुम्ही अगोदरच सांगितलं होतं ना. मग ती चिमणी तिथं आली होती बघा, सुगरण. तो एक अनुभव झाले. आता काय आठवत नाही एवढे. आता पुढच्या वेळेस राहिलेले काय आठवतील तेवढे पुढच्या वेळेस शेअर करूया. आम्ही तिथून पुढे बघू, आमच्या मुलाचं एक ही चाललंय आपलं, बघू त्यात जर हे झालं तर तो एक अनुभव मी शेअर करते मग परत. तुम्हाला होईल असं स्वामींच्या कृपेने. तुम्हाला सारखे स्वामी अनुभव देत असतात ताई. त्याच्यामुळे देत असते ती, पण ती कसं सांगायला लागलं का नाही की लक्षात येत नाही मग. नाहीतर असं चाली सुद्धा अनुभव, आपण मनात काय बोलल ते अनुभव येते ती लगेच. आपण कसं पस्तावून सारखंच त्यांचं नाव तोंडात आहे ना, मग आता ते कसे आपल्याला सोडून देतील, ते स्वामीच म्हटलेत ना. हो ना. एकदा नाव घेतलं की मी तुझं 1000दा नाव घेईन. आणि जसं जेवढं आपण त्यांची आठवण काढू तेवढी त्यापेक्षाही जास्त आपली आठवण काढतात ते. तेच ना. नाही मला तरी म्हणजे असं खूप मी संकटातून ताई आली लय, म्हणजे माझा दिवस पुरणार नाही इतकं, म्हणजे लय म्हणजे. आता सुद्धा म्हणजे कसं आता ह्यांच्यामुळे मी एक अजून पण कधी कधी रडते. म्हणजे आतापर्यंत कधी मला कुठं जाता आलं नाही, आणि आता आमच्या मिस्टरांच्या मुळे कुठं जायला येत नाही. ते म्हणतात ना सगळं
म्हणजे कुणाची सेवा करणं पण ही एक तीर्थाचंच ठिकाण असले हो ना, हो ना, हो ना. मंदिरात जाऊन देवाचीच करावी असं काय नाही. तेच ना. मग ते आपल्याला आता करायला लावले स्वामींनी तर काय करायचं. हो. मग मस्त एखाद्या वेळेस स्वामीं पुढे की मी म्हणते स्वामींना मला काय एका दिवशी म्हणजे 2 वेळा नेलंय की त्यांनी आमच्या सगळ्याच कुटुंबाला. नाही तर त्याच्या अगोदर कुठेच मला नेलं नाही, काही नाही. हा हा, अक्कलकोटला का? 2 वेळा जाऊन आली मी. हा 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 आता मग तुमची मुलगी म्हणत होती मला हा न्यायचं मुलींना. हा. तर तिच्या त्या कामाच्या ह्याने तिला पण जमत नाही. बघू आता कधी स्वामी नेतील तेव्हा नेतील. आता त्यांच्या हातात असते सगळं, आपल्याकडे काय हो नसतंय. हो हो, नेतील की आता तुम्ही सांगितलंय म्हटल्यानंतर. नाही मग ते जायची इच्छा आहे. कधी 2-3 वर्ष झालं आता नाही. त्यांची तब्येत बिघडल्यापासून नाही कुठे जाणं झालं. हा हा हा. नाही आता तुम्ही सांगितलंय म्हटल्यानंतर जाणार की घेऊन. त्यांच्याजवळ बघू तेच की मग. हा, त्यांच्याजवळ एखादी इच्छा मागावी, त्यांनी पूर्ण करू नये असं झालंय का कधी, सांगा बरं ताई. नाही तेवढं आहे. त्यांनी होत नाही असं काय असं नाही, तसं काही नसतंय. ते होणारच आपली. हो ना, थोडा वेळ लागतो पण इथे पूर्णच होते ताई. तेवढं आहे. हो, चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी ताई. हा चालते. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना ईश्वराची साथी अशा प्रकारेच भेटत असते. खरोखरच या ताईंच्या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटणार होतं. कारण अनुभव असा होता की जेव्हा स्वामी जर बरोबर असतील तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला वेळ लागत नाही. तर या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी ज्या ज्या भक्तांना अनुभव दिलेले आहेत, जेव्हा ते अनुभव शेअर होतात, कारण स्वामींनी अनुभव दिलेला आहे, आता त्यांचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते आता भक्तांचे आहे आणि स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी प्रत्येक भक्ताने आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.